नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल मध्ये. आपण हे पाहिजे आज आपण अशा ठिकाणी भेट द्यायला आलोय जे ठिकाण फक्त ऐतिहासिक नसून वा पौराणिक नसून हे श्रद्धेने उतुंबलेले ठिकाण आहे. आपण भेट दिली आहे अंबरनाथ येथील शिव मंदिर किंवा अमरेश्वर मंदिर असेही या मंदिराला म्हटलं जातं. या मंदिराचा इतिहास खूप प्राचीन आहे. इसवी सन 1060 मध्ये म्हणजेच आजपासून जवळपास 1000 वर्षापूर्वी शिलाहार वंशाचे राजा मथनदेव आणि त्यांचे पुत्र मामुनी यांच्याद्वारा या मंदिराची निर्मिती केली गेली असे पुरावे ऐतिहासिककारांनी दिलेले आहेत. हे मंदिर फक्त श्रद्धेचे किंवा भक्तीचे केंद्रबिंदू नसून हे प्राचीन शिल्पकलेचे किंवा स्थापत्यकलेचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. या मंदिराला भेट देण्याचं प्रमुख कारण म्हणजे या मंदिराचं बांधकाम. काळा पाषाण किंवा दगड एकावरती एक रचून कोणत्याही सिमेंटचा वापर न करता गेले हजारो वर्ष हे मंदिर भक्कम उभं आहे. एवढंच नाही तर ते दगड रचताना त्यावरती जे शिल्प कोरले आहेत ते शिल्प आपल्याला देवी देवतांचे तसेच महाभारत किंवा रामायण यातील काही प्रसंग चित्र दाखवत आहेत अशी ख्याती आपल्याला करून देतं. मित्रांनो, विचार करा की तुम्ही कुठलं तरी शिल्प बनवताय किंवा कुठलीही चित्रकला करताय आणि या मंदिराची जी शिल्पकला आहे त्याला जर आपण कॉपी करायचं ठरलं तर आपल्याला किती वेळ लागेल किंवा आपण त्यामध्ये किती पूर्ण यश प्राप्त करू. वाटतंय ना अशक्य? मग हीच विचार करण्याची गोष्ट आहे. हजारो वर्षापूर्वी कोणतेही मशिनरी नसताना, कोणतेही सायन्स किंवा कोणतेही इक्विपमेंट नसताना सुद्धा स्थापत्यकलेचा किंवा शिल्पकलेचा अद्भुत नमुना दगडावरती दगड रचून त्यावेळेस त्या काळातील तज्ज्ञांनी हे मंदिर कसं उभारलं असेल. आपण या मंदिराला भेट देताना या गोष्टीच्या बारकाईंकडे जर लक्ष दिला तर नक्कीच आपल्याला असं वाटेल की आपण दिलेला वेळ हा कुठे वाया गेलेला नाही आहे. चला तर मग या मंदिराला अजून जवळनं एक्सप्लोअर करूया. या मंदिराच्या अजून काही विशेषणाबद्दल जाणून घेऊया. या मंदिराच्या आत आपण प्रवेश करूया. या मंदिराचं पहिलं विशेषण आपल्याला पाहायला भेटेल. हे मंदिर खूप प्राचीन असल्याने इथलं शिल्पही खूप प्राचीन आहे आणि तेच आपल्याला जेव्हा या मंदिरात प्रवेश करतो तेव्हा पाहायला भेटतं. येथे नंदी महाराज, फक्त एक नाही तर 2 नंदी महाराज आपल्याला पाहायला भेटतात. हे या मंदिराचं दुसरं वैशिष्ट्य आहे. या मंदिराबाबत तिसरं वैशिष्ट्य असं आहे की या मंदिराचा जर कळस पाहिला तर तो आपल्याला काहीसा अपूर्ण दिसतो. यामागे स्थानिक त्यांच्या म्हणण्यानुसार हे मंदिर पांडवकालीन बांधले गेलं असेल असं त्यांचं म्हणणं आहे आणि पांडवांना एका रात्रीमध्ये हे मंदिर बांधायला सांगितलेलं, परंतु सकाळ झाली आणि हे मंदिर अपूर्णच राहिलं. त्यामुळं या मंदिराचा जो कळस आहे तो अजूनही अपूर्ण दिसतो. पण याचमुळे आणखीन एक शोभा वाढते. या मंदिराच्या कळसातून येणारा सूर्यप्रकाश हा सरळ स्वयंभू शिवलिंगावरती जाऊन पडतो आणि त्यामुळे या मंदिरामध्ये सदैव प्रकाशित राहतं. तर चला आता वेळ आहे या मंदिराचं चौथं विशेषण जाणून घेण्याची. या मंदिराबद्दल सांगितलं जातं की या मंदिरात असलेलं शिवलिंग हे स्वयंभू शिवलिंग आहे. याचाच अर्थ असा की या शिवलिंगामध्ये कोणताही मानवी हस्तक्षेप नाही आहे. हे शिवलिंग हे जवळपास भूगर्भामध्ये जमिनी सपाटीपासून 10 ते 12 फूट खाली अशा प्रकारे स्थापित झालेलं आहे. हे या मंदिराचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे. हे मंदिर खूप जास्त पौराणिक असल्या कारणामुळे या मंदिराच्या गाभाऱ्यात फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी किंवा कोणत्याही प्रकारचे चित्रसंकलन करण्यास सक्त मनाई शासनाद्वारे दिली गेली आहे. आणि शासनाच्या या आदेशाचा पूर्णपणे सन्मान करून आम्ही तुमच्या मनातली महादेवाच्या दर्शनाची एक्साइटमेंट तशीच बरकरार ठेवतोय. आम्ही देवाचे दर्शन केल्यानंतर ज्या पॉझिटिव्ह किंवा सकारात्मक ऊर्जेची अनुभूती आम्हाला झाली ती शब्दात सांगणं खूप अवघड आहे. आणि तुम्हालाही या पॉझिटिव्ह किंवा सकारात्मक ऊर्जेची अनुभूती करून घ्यायची असेल तर शिवमंदिर किंवा अमरेश्वर मंदिरास नक्कीच भेट द्या. इतक्या शतकानंतरही जिथे पाषाणाने इतिहास जिवंत ठेवला आहे अशा या अंबरनाथच्या शिवमंदिराला एकदा तरी भेट द्यावी लागेल. हे मंदिर आपल्याला केवळ प्राचीन स्थापत्यकलेची झलक दाखवत नाही तर आपल्याला स्थैर्य, श्रद्धा आणि अमरत्व याचेही दर्शन घडवते. अंबरनाथ शिवमंदिर कसं गाठाल? पहिला पर्याय रेल्वे. मुंबई लोकलच्या सेंट्रल लाईनवरती अंबरनाथ स्थानक आहे. या स्थानकापासून फक्त 1.5 किलोमीटर अंतरावरती हे मंदिर वसलेलं आहे. अंबरनाथ रेल्वे स्थानकाच्या बाहेरून शेअरिंग ऑटो रिक्षा घेऊन आपल्याला सहज या मंदिरापर्यंत पोहोचता येते.
पर्याय क्रमांक 2 खाजगी वाहने. मुंबईपासून सुमारे 55 किलोमीटर अंतरावरती अंबरनाथ शहर वसलेले आहे. इथे पोहोचण्यासाठी ठाणे मुंबई वाया कल्याण किंवा मुंबई नाशिक वाया कल्याण किंवा मुंबई पुणे महामार्ग वाया नवी मुंबई अशा प्रकारे सहज पोहोचता येऊ शकते. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत इतिहास जपूया आणि प्रवास सुरू ठेवूया.